भैया मुझे ये बताइए कि आप लोगों पे ये आरोप लगा हुआ है कि यहाँ पे जितने लोग हैं जो ये छोटा मोटा जो व्यवसाय करे वो बांग्लादेशी है। अगर ये बांग्लादेशी है तो इन्हें पीएम योजना के अंतर्गत जो लोन मिला हुआ है वो कैसे मिला हुआ है, इस पे आप मुझे पूरा डिटेल बताइए। आता काय पीएम स्वनिधी योजनेच्या अंतर्गत LOR पास झाले। LOR पास झाल्यानंतर प्रत्येकाला 10,000 रुपयाचं पहिलं लोन पास झालं, ते भरणं गेल्यानंतर 20,000चं पास झालं, त्यानंतर 50,000चं पण लोकांना पास झालेलं आहे। आणि त्या टायमाला डॉक्युमेंट्स होते तेव्हाच तर लोन पास झालं ना पीएम स्वनिधीकडनं। आणि सेकंड थिंग अशी आहे की आमच्याकडे आदिवासीचा दाखला आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, जे कोर्टाने ऑर्डर दिलेले डोमेसाईल सर्टिफिकेटचे ते आमच्याकडे आहे। आणि तेव्हाच आम्ही इकडचे रहिवासी म्हणून ओळखले जातो। आणि कोर्टाने क्लिअरली सांगितलेलं की 150 मीटरच्या बाहेरचे जे धंदे त्यांना कृपया करून हात लावू नका, त्यांना फुटपाथवरती त्यांचा रोजगार छीनू नका, एवढं क्लिअरली नोटीस असताना पण हे लोक आता जबरदस्ती पूर्ण मार्केट बोरिवली मार्केट बंद करून टाकलेलं आहे। आणि जर ह्या लोकांना प्रॉब्लेम असतो की हे लोक बोलतात की रोड जाम, आता इथे एवढा स्पेस आहे या रोडवरती, इथे आहे का? दोन्ही बाजूला धंदे जर लागले व्यवस्थित लागले तर काही होणार नाही रोड जाम। त्यासाठी प्रयत्न तर केले पाहिजे आणि त्यासाठी आपण पण सांगितलं पाहिजे, आम्हाला कळवलं असतं तर आम्ही केलं असतं। तर आम्हाला क्लिअर आहे, तुम्ही आम्हाला फुटपाथवरती बसवा, आम्ही ॲग्री आहे, आम्ही फुटपाथवरती बसून आमचे घरचं रोजगार घेतो आणि आमची रोजी चालवतो, बाकी आमचा काही इश्यू नाही। आणि सेकंड थिंग, पोलिसांचा जो अत्याचार आहे, घेऊन जाणं, 1250 रुपये फाईन मारणं, आम्ही का क्रिमिनल आहे का? आम्ही का हे आहे का? चोर आहे का? की आतंकवादी आहे? आजच्या टायमाला आजची बोरिवलीची परिस्थिती एवढी गंभीर आहे की बोरिवलीच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही एक गोष्ट बघितली तर लोकांना हे लोक आतंकवादीसारखं ट्रीट करतात। आणि रोजची यांना 12:30चे पाहिजे, पोलिसांना दुसरी काही कामं नाही का? बोरिवलीमध्ये एवढे कंप्लेंट आहे, एवढे केसेस आहे, त्याच्यावरती कृपया करून लक्ष द्यावं आणि ह्या लोकांना पण रिलीफ द्यावं। जसं देणार रिलीफ देणार तसं तुम्ही जसं सांगणार तसं आम्ही योजना ती मांडून त्यांना तसं आम्ही करून देऊ। पण आम्हाला योजना तुम्ही सांगा कसंही, तुमचे प्रॉब्लेम्स तर सांगा, डायरेक्टली रोजगार कोणाचाही तुम्ही छीनणार तर हे चुकीचं आहे। ये प्रॉब्लम आपको कितने दिनों से हो रही है? हे आता 6 महिन्यापासून व्हायला लागले। क्या यहाँ के आमदार और या खासदार आप लोगों की मदद में आए हुए हैं? नाही, एकदा पण आमदार आणि खासदार आलेले नाही आणि आमदारांनी भेटायचा पण प्रयत्न केलेला नाही। वो आप लोगों पे आरोप लगाते हैं कि यहाँ पे जो है आप लोग बदतमीजी करते हो। असा काही सीन असेल ना, जर असे काही कारणं सांगत असतील तर तुम्ही कारवाई करू शकता, त्याच्यावरती काही आक्षेप नाही आहे आणि हे आमच्याकडनं कधी होत नाही। आता मी स्वतः पण मार्केटमध्ये धंदा करतो, मी कधी कोणाबरोबर कधी फालतूगिरी केली नाही। मी या एरियामध्ये आता एवढं बघितलेलं कधी कोणाबरोबर होतं। ये मार्केट कितने साल पुराना है? आता माझ्या वडिलांनी ह्या मार्केटमध्ये धंदा केला 1972 पासून आणि मी आता इथे धंदा करतोय 2008 पासून। आणि माझ्याकडे 2014चा जो सर्वे झालेला त्याच्यामध्ये पात्र लिस्टमध्ये आमचे नावं आहे। 2014ला BMCचा सर्वे झालेला, त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारने जो सर्वे केलेला त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं जी लोक पात्र असतील ते लोक धंदे करू शकतात, तर त्या पात्र लिस्टमध्ये तर नाव आहे ना, म्हणून तर आम्ही धंदा करण्याच्या लायक आहे। मग तुम्ही तो 2014चा अधिकृत का न करत आहे लागू? आणि दर 5 वर्षांनी सर्वे होणं गरजेचं होतं, तर हे सर्वे का न झाले? 2014 नंतर सर्वे का बंद झाले? आज मुंबईमध्ये टोटली फेरीवाले 1,60,000 आहे, 1,60,000 आहे, त्याच्यातले फक्त 96 जणांना आता वोटिंग झाली, तेव्हा 96,000 जणांनी वोटिंग कशी केली? वोटिंगला स्टे कसा आला? वोटिंग झाली, आता TVC कमिटी मुंबईमध्ये आहे, TVC कमिटी बनवायचा प्रावधान होतं, TVC कमिटीच्या याच्यावरती चाललेलं यांचं आणि ह्या लोकांनी इलेक्शन्स घेतल्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्टाकडनं दुसऱ्या दिवशी रिझल्ट होता, त्याच्या आदल्या दिवशी स्टे कसा आला? टाउन वेंडिंग कमिटी मुंबईमध्ये बनणं भरपूर गरजेची आहे। आज तुम्ही जर पिंपरी चिंचवडला जासाल ना तर तिथे टाउन वेंडिंग कमिटी आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तर तिथे कसे व्यवस्थित फुटपाथवरती धंदे आहे, टाउन वेंडिंग कमिटी बनवा, एक वेंडिंग कमिटीला हक्क द्या। दैसर बोरिवली कांदिवलीचं जे होतं मिळून जे इलेक्शन झालेलं त्याच्यामध्ये जर त्या लोकांचे कोण जिंकले असते तर त्यांनी तर फेरीवाल्यांची बाजू मांडली असती।
मांडली असती तर आम्हाला पण आमच्या पण योजना समजल्या असत्या. आज फेरीवाल्यांना अधिकार आहे, पण फेरीवाल्यांना अधिकार भरपूर माहीत नाही आहे. मौजूदा सरकार से आप क्या चाहते हो? हेच आता बोरिवलीमध्ये तरी आम्हाला हेच पाहिजे की कृपया करून आमचा रोजगार आम्हाला द्यावा, जेणेकरून आमच्या बघा फॅमिलीमध्ये भरपूर जण आजारी आहे. तुम्ही आता बघसाल इथे लोकांना फी भरायचे पैसे नाही आहे, स्कूलचे फी भरायचे पैसे नाही आहे, लोकांना दवाखान्याचा पैसा नाही आहे. या लोकांचा रोजगार देणार तेव्हा हे लोक सर्व करणार ना. आणि एका तऱ्हेने सरकार बोलते की आम्ही रोजगार निर्मिती करू, इथे तर बेरोजगार व्हायला लागले लोक. आज जर बघितलं तर हे बोरिवली मार्केटमध्ये जर बघितलं तर एवढ्या जणांना जर बेरोजगार केला, आता एका धंद्यावरती पूर्ण त्याची फॅमिली टिकून आहे. एका घरात 5-6 मेंबर तर आहेत, तर ते त्या मेंबरचं काय? या सरकारकडनं एवढीच माफक अपेक्षा आहे माझी की यांनी या गोष्टींवरती लक्ष द्यावं आणि ह्यांच्यासाठी काहीतरी योजना फेरीवाल्यांसाठी योजना कराव्या. हेच माझं फायनल मत.